नमस्कार, मी अनुपमा देसाई जवळगी आणि तुमचं माझ्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. तुम्हाला डिक फॉसबेरी म्हणून कोण आहे हे माहिती आहे का? म्हणजे नाव ऐकल्यासारखं वाटतंय का? आय थिंक आपल्यापैकी बहुतेक लोकांना हे नाव माहिती नसणार आहे. तर ही व्यक्ती आहे जिनी 1968 सालच्या ऑलिम्पिकमध्ये हाय जम्प मध्ये गोल्ड मेडल मिळवलेला आहे. तर आता ह्या व्हिडिओमध्ये आज त्यांचा उल्लेख करायची काय गरज आहे? तर त्यांनी काहीतरी खूप एकदम एक वेगळी गोष्ट केली आणि ती गोष्टीचा म्हणजे त्यांच्या विचाराचा त्या आपण फायदा करून घेऊ शकतो आपल्या आयुष्यात, म्हणून आज हे शेअर करते आहे. तर 1968च्या आधी 3-4 वर्ष डिक फॉसबेरी हे नाव कोणीही ऐकलेलं नव्हतं. म्हणजे असं पहिल्यापासून ते जेव्हा शाळेत वगैरे शिकत होते त्यांना ट्रॅक अँड फील्ड ह्याची आवड होती, म्हणजे ह्याच्यात भाग वगैरे घ्यायचे. पण ज्युनियर हायस्कूलमध्ये वगैरे त्यांना हाय जम्प मध्ये करायचं होतं, पण ते तो बार असतो तो पार नाही करू शकले, त्यामुळे त्यांना पुढे जायला चान्स मिळाला नाही वगैरे. आणि कसं आहे ना, हाय जम्प हा अगदी सोपा खेळ आहे. म्हणजे समजायला की एक बार असतो, त्याच्यावरनं आपल्याला उडी मारून जायचं असतं. ती बार सगळ्यात जास्त उंचीचा बार जो क्रॉस करेल ती व्यक्ती तो मेडल जिंकते. असं अगदी साधारण हे आहे त्याच्यामध्ये. तर आधी काय होतं की त्यांच्या शाळेत जेव्हा तो जो एक ह्याची सेटअप होता या हाय जम्प साठी, त्याच्यामध्ये जो लँडिंग पिट असतो म्हणजे उडी मारून जिथे आपण पडतो तिथे आपण लागू नये म्हणून तिथे त्यांच्या शाळेमध्ये तिथे त्याच्यामध्ये भुस्सा आणि छोटे लाकडाचे तुकडे वगैरे असं केलेलं असायचं. कारण उडी मारून म्हणजे एकदम काही फरशीवर वगैरे असं नसतं तसं. तर काय झालं की 1960 मध्येच ते शिकत असताना त्यांच्या शाळेने म्हणजे वन ऑफ द पहिली शाळा होती जे अमेरिकेतली की जिनी ते लँडिंग पिट मध्ये फोम टाकला. म्हणजे जिथे आधीच्या भुस्या आणि लाकडाच्या ऐवजी तिथे एक फोमचं हे पसरलं. तर मग ह्यांनी विचार केला की आता फोम टाकलेला आहे तर आपण काहीतरी वेगळ्या पद्धतीने उडी मारू शकतो का? सो तुम्ही बघाल की बहुतेक लोक म्हणजे पूर्वी त्याच्या आधी सरळ असं त्या बारला च्या समोर तोंड करून असं उडी मारायचे त्या बारवरनं. पण ह्यांनी विचार केला की आता त्या बाजूला तर फोम आहे तर आपण उडीची आपल्या पद्धत बदलू शकतो का? तर ह्यांनी काय केलं की आता त्या उडीसाठी आपण आपलं शरीर वळवायचं आणि पाठ त्याच्या बारच्या वरनं जाईल. म्हणजे चेहरा वर असेल, चेहरा त्या बारकडे नसेल, चेहरा उलट्या दिशेने असेल आणि आपण त्या पाठीवरनं ते असं क्रॉस करायचा तो बार. अशी ह्यांनी स्वतःची एक उडी मारायची पद्धत काढली. तर कोणीही त्याच्या जगात तशी उडी मारत नव्हतं. तर पहिल्यांदा सगळे लोक खूप हसले की हे काय पद्धत आहे ना, कोणीच करत नाही आणि ही व्यक्ती असं एक हा मुलगा असा करतोय म्हणल्यावर. म्हणजे लोक तर त्याला म्हणा की हा सगळ्यात आळशी पद्धत हा आहे, हाय जम्पर आहे वगैरे असं चेष्टा करायची त्याची. पण त्यांनी ते तसं चालू ठेवलं, त्याची प्रॅक्टिस केली आणि मग त्यांच्या चांगलं म्हणजे NCAAच्या चॅम्पियनशिपमध्ये ते जिंकले. असं करत करत ऑलिम्पिकला क्वालिफाय झाले आणि मेक्सिको सिटीच्या ऑलिम्पिकमध्ये त्यांनी अशाच प्रकारे उडी मारून ते एकटे होते गोल्ड मेडल मिळवलं. म्हणजे की जी पद्धत कोणीही आधी केलेली नव्हती. फक्त काय त्यांनी बदल झाला की लँडिंग पिटचं मटेरियल बदलल्यावर त्यांनी आपलं सगळं बदलून एक वेगळा पद्धत निर्माण केली आणि आज तागायत तेच पद्धत, त्यांची जी पद्धत आहे त्याला फॉसबेरी फ्लॉप असं म्हणतात. ज्यांनी कोणी मेडल मिळवलं आहे त्याच्यानंतर त्यांनी तीच पद्धत वापरलेली आहे उडी मारण्यासाठी. आपण आता ऑलिम्पिक्स मध्ये बघतोच, तर त्याचा फोटोही आता दाखवलेला आहे. तर हे बघा की म्हणजे एक जी जर का आपल्या सभोवतालची एखादी गोष्ट बदलली तर त्याप्रमाणे आपल्याला देखील आपल्या काम करायची पद्धत असेल, वागायची पद्धत असेल, ह्या सगळ्या गोष्टींचा परत फेरविचार करायला पाहिजे आणि मग असं काहीतरी वेगळं त्यातनं निर्माण होऊ शकतं. तर आता हे म्हणलं तर आपल्याला काही ऑलिम्पिकला जायचं नाहीये, मग आता आपल्याला या आपल्या आयुष्यात काय ह्याचा उपयोग करता येईल? तर बघा, बऱ्याच वेळेला आपण असं बघतो की बाकीची मार्केटमधली परिस्थिती बदलते पण ती कंपनी आधी खूप चांगलं करत असते, पण ती जर का त्या बदललेल्या परिस्थितीनुसार काही आपल्यामध्ये इनोव्हेशन नवीन करू शकली नाही, बदलू शकली नाही, तर त्या मोठ्या मोठ्या कंपन्या सुद्धा बंद कशा पडतात हे आपण नोकियाच्या बाबतीत बघितलंय, ब्लॅकबेरीच्या बाबतीत बघितलेला आहे. सो जेव्हा परिस्थिती आजूबाजूची काहीतरी नवीन त्याच्यात गोष्टी ऍड होतात, काही बदलतात, तर आपल्याला त्याप्रमाणे आपलं हे बदल करणे, विचार करणे की यातनं काही वेगळं तऱ्हेने आपण ही गोष्ट करू शकतो का? जसं यांनी नुसतं लँडिंग पिट म्हणजे एक एन्व्हायरमेंट आहे, परिस्थितीत बदल आहे, तर किती वेगळा एकदम तो खेळच बदलून गेला त्या एका विचाराने, त्या एका व्यक्तीच्या.
सो असं आपल्या आयुष्यात देखील आपल्याला जशी परिस्थिती बदलते तसं तसं वेगळा विचार आणि वेगळं हे ऍक्शन घेणं गरजेचं असतं. तर आता इंडिव्हिज्युअल लेवलला, आता मी कंपन्यांच्या बाबतीत सांगितलं तसं आपल्या इंडिव्हिज्युअल लेवलला काय करू शकतो. तर बघा असं की उदाहरण देते, एखाद्या स्टुडंटचं उदाहरण आहे, शिकत असतात, विद्यार्थी असतात. तर कधी कधी काय असं होतं की हुशार जे विद्यार्थी असतात ते शाळेत असताना बघा थोडासा अभ्यास केला ना तरी बऱ्यापैकी चांगले मार्क पडू शकतात, चांगलं करू शकतात. पण ते जेव्हा युनिव्हर्सिटी लेवलला जातात, जिथे कॉम्पिटिशन जास्त असते, एखाद्या प्रोफेशनल कोर्सला जातात, इंजिनिअरिंग, मेडिकल असेल, किंवा त्याच्या एंट्रन्सच्या वेळेला सुद्धा जेव्हा सगळीकडे खूप कॉम्पिटिशन असते, सगळेजण जास्त एफर्ट घेत आहेत, तेव्हा तो आधीचे जर का आपण त्याच पॅटर्ननी अभ्यास केला तर तो पुरा पडत नाही. सो त्यामुळे आपली अभ्यासाची पद्धत, अभ्यासाच्या वेळा, वेगळ्या टेक्निक्स वापरणं अशा वेळेला गरजेचं पडतं, कारण आजूबाजूची परिस्थिती बदललेली आहे. तुम्हाला तिथे टिकाव म्हणजे तुमचा निभाव लागणे किंवा त्या रँकिंगमध्ये तुम्हाला यायचं असेल तर तुम्हाला ते आपल्यामध्ये तो बदल करावाच लागतो. तसंच आता असं असतं की आता साधा एखादं लग्न होऊन दुसरी व्यक्ती आपल्या आयुष्यात आली तरी परिस्थिती बदलते. एखादी मुलगी माहेरून सासरी जाते तेव्हाही भोवताची परिस्थिती बदलते. तेव्हा देखील आपल्याला तिथे आपल्या वागणुकीमध्ये असेल, विचारांमध्ये असेल, काही बदल करता येतील का, किंवा ज्या गोष्टी आधी करत होतो त्या गोष्टी चांगल्या रीतीने वेगळ्या वातावरणात कशा करता येतील ह्याचा विचार करायला लागतो. नवीन नवीन आपल्या घरात, म्हणजे आपण लग्न झाल्यावर मे बी पालक होता नवीन नवीन, तेव्हा देखील कसं होतं, पूर्ण एका छोट्या व्यक्तीची जबाबदारी जेव्हा आपल्यावर पडते तेव्हा आपल्या आधीच्या काही गोष्टी करण्यासाठी आपल्याला आपलं सगळं रुटीन बदलायला लागतं, आपल्याला सगळं काहीतरी वेगळा विचार करायला लागतो. आयांना तर म्हणजे दिवसभर एकदा मुलं उठली की आपल्यासाठी वेळच देता येत नाही, मग मे बी अर्धा तास आधी जर का आपण उठून आपली काही गोष्टी असतील जे आपल्याला करायची खूप इच्छा आहे, त्यासाठी मुलं उठायच्या आधी त्या गोष्टी केल्या तरच ते आयुष्यात शक्य होतात अशा वेळेला. सो जेव्हा कधीही असं म्हणा की जेव्हा आपला तो लँडिंग पीट आता जसं या व्यक्तीचा बदलला त्याच्याप्रमाणे आपल्याला नवीन नवीन विचार करण्यासाठी हे म्हणजे प्रयत्न करायला पाहिजे. नवीन विचार आणि मग काही आयडिया आल्या तर त्याच्यावर आपण त्या अंमलात आणायला पाहिजे. सो असं एकच आपण जो पॅटर्न जगत असतो त्याच्यामध्ये भोवताच्या परिस्थितीनुसार आपल्याला कसं अडॅप्ट करणं आणि त्याच्यामुळे कसं वेगळं यश, खूप असं इतकं मेडल सारखं यश, गोल्ड मेडल सारखं यश मिळू शकतं आणि आपण अक्षरशः ती पद्धतच बदलू शकतो जगातल्या सगळ्या लोकांच्या ते करण्याची. इतकं आपल्याकडे पॉवर असू शकते कधी कधी. सो हा एक असा पॉझिटिव्ह विचाराने जेव्हा आपण बघतो की ट्यून होणे, आपल्या भोवतालच्या परिस्थितीच्या बदलाला आपण बघणे आणि काहीतरी नवीन करण्याचा विचार करणे, की त्यामुळे आपल्याही प्रगती होईल, इतरांचीही प्रगती होईल. सो असा हा थोडासा वेगळा हे आहे की जो आपण आपल्या अनयोयू त्या या सिरीजमध्ये आपल्याला ह्याचा उपयोग होऊ शकतो, म्हणून असा तुमच्याबरोबर शेअर केला. आवडला तर लाईक करा, ज्यांना फायदा होईल त्यांच्याबरोबर जरूर शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि असंच पुढच्या व्हिडिओमध्ये एक नवीन विषय घेऊन भेटूया. थँक्यू. नमस्कार.